घरात उघडी दिसते आकाचा काय तपास नाही काय आका काय पडा ना काका काय तुला मागत करी हा बरं तेवढं तरी कळलं तुला तुझ्या दारा की मागत करी अगं बाय लय दिवसातून आला बाय बाबा. अरे म्हणलं तुला न्यावा यात्रेला हा मग 4 महिने राहिली यात्रा आता एवढं लवकर असतं का यात्रेला? जाऊन दे मला काय मला म्हणलं काय करायचं 4 वर्ष झालं मी जत्रेला नाही कोणत्या सणाला नाही वाराला नाही कशाला नेला नाही आता करून तुला पुळ खाला 4 महिने जायची जत्रा अजून. आता माझी गरिबी होती कांद्याचे पैसे झाले मग तुला साडी फ्री चांगली कुजून गेले बाबा मी वाट बघून इथं मला 5 मिनिट सुद्धा सुट्टी द्यायला कोणी कामावर. तू तुझ्या मनाने 4 वर्षापूर्वी कधी आला? राम राम मामा राम राम. कधी आला? आता एवढे झाले बर पाणी पिऊन घेतलं का? आता आले बहिणी बोलायला सुरुवात केली काय पाणी काय तुमच्या घरात जशी पाणी मदत दे असतात पाच तशी. भावाला. तुम्ही द्यायचं आम्हीच हाताने घेऊन द्यायचे का आणते ना काय आणते का कस काय होता? यात्रेला नेवा म्हणलं आकाला अरे नको देऊ आता अजून लय लांब आहे यात्रा आताच आला म्हणलं कस काय रे? तिला 5-6 वर्ष चांगली नेलीच नव्हती जर बाबा पाणी तू निश्चित यात्रा आमच्या इथं तुकड्या पाण्याचं लय हलवात यार. काय ना कसं नाही करायला नाही आताच नको देऊ पिवचं पाणी आताच नको देऊ. पाणी लय 4 वर्ष झालं आला नाही तू 4 वर्ष पाणी बी भारी होतं मेले का जिथे बाबा वाव आहे का वाव पाणी लई आणलं तुम्हाला 4 महिने यात्रा नाही अरे इतकं लवकर आला तू आमच्या तुकड्या पाण्याचं काय होईल रे बाबा? काय तुमच्या तुकड्याचं काम आहे आता तू परत ये मग अजून 1-2 महिने गेले. मग आमचा काय अधिकार राहिला का नाही तुमच्या मनाने आहे आहे पण अरे आमची पंचायत होती ते काय दाजी कुठे गेला दाजी कुठे गेला दाजी गावात कुठे गेले, गेला गेले. दाजी असतात नक्की तुला पाठीला असते कशाला दाजी बी तसलाच आहे. तुम्हाला का मला या घरात अजिबात सुख नाही बाबा. त्या बहिणीने तुला आला. तुकड्या तुझी कपडे पिशे भर तुझी तुकड्या म्हणल्या होय. येत नव्हतं मला काय माहिती तुझी काय गंमत आपली झाली. पिशवी 4-5 महिने. मंडळी म्हणून माघारी आल्या होत्या आता तुमच्या झालं घरात. कसं तुकड्या आता पाण्याचं? तुला सुकड्या म्हणल्या कशाला राहते इथं मग आता मला येतं बाबा ना. ऐकलं नाही आता एक तर माझं येणं होत नव्हतं बहीण काय म्हणती मला ह्या घरात सुख नाही तो थोडा ऐक. काय आता झालं बाबा हो, कांद्याचं पैसे हो, मला मला सांगा. न्यायला. तुम्हाला लेख आहे ना हा. आहे का नाही अशी येते ना जत्रेला क्षेत्र थिती बिती येते का नाही अजून लय लांब आहे जत्रा अहो, आज सुद्धा आता काय उन्हाळ्याचे काय काम आहेत आता एक तर 5-6 वर्ष आता आलो मी आम्ही हाताने भाकरी करून खातो. आलो तर आलो हा? बहीण आनंदात काय सांगत 2 शब्द म्हणलं तर ती म्हणते मला इथं सुकत नाही चल म्हणतो म्हणते 4 महिने जातात तुमचे लाभ आता काय देऊ मग अरे तुला बाबा पण तुझा कांद्याचं झालं तर आता पैसे तुझं 2 महिने बी नाही राहायचं ती माझ्या संसारच होईल वाटलं तिकडे येऊन मला नवरा नाही घरी कोण नाही येणे म्हाताऱ्याच्या जीवावर थोडी मग तुला आहे ना तुझ्या परपाची जीवन मी म्हणलं काय नवरा सोडून देतो ऐकतो म्हणलो का मी तसं बाबा, काय आता 4 महिने यात्रा आहे ना 4 महिन्याच्या आधी तुझं येणं होईल का नाही कोणाचं आधी 4 वर्षातून आज आलाय हा, मग त्याच्यामुळे मी म्हणते आता मला सांगायचं यात्रेच्या 8-15 दिवस आता अगोदर ये, आता मग घेऊन माणूस जा. नाही तर घरी. ए बाई तू थोडा ऐक तेवढं तो कांद्याचे पैसे लय झाले म्हणतोय ना हा तू असं कर आता जा 2-4 दिवस राह 8 दिवस राह आणि आठवड्याने ते म्हणतो कांद्याचे पैसे तुला घरात का अडी अडचणारे पैसे घेऊन ये आणि परत 15 दिवसांनी जा आलंय झालं जत्राला परत जा. हा मग तिला काय कमी करणार आहे का नाही आता कांद्याचे पैसे म्हणलो काय गडी मोठ्या अहो म्हणून याचं काय ऐकता हा? बाबा मला करतोय वाटेने कांद वाटे? आला असत्या लाखातलं अरे मी वाटत 10 नाही सवाल जरी तुला काय देऊन देणे तुला देण्याची मतलब नाही ना याच्या जीव 4 वर्ष बरं याला ध्यान नाही झालं ना आता झालाय जित. नव्हतं माझ्याकडे काय देऊ तुला आता नाही बाबा अरे बाबा मी काय म्हणतो ते मला ट्रक भरून गाडी भरून पाहिजे म्हणून मला काय 2 दिवसाचा हिसाब काय आहे का नाही माहेराचा हा? काय तुम्ही इकडे आले तुमच्या शेजारच्या बाई आले तुम्ही इथं या मध्ये या. आता त्या तुम्ही सांगा बहीण हे बहिणी नाही आलं, ती मला म्हणते माझ्या संग भांडण नाही, करायची. आता माणसं आजच्या बहिणी असतात का इतकं एवढे दिवस कुठं होते बाबा तुम्ही गावाला तुम्ही माझ्या. यायचं ना लवकर मग भेटी गाठीला तरी यायचं ना 4 वर्ष झालं 4 वर्षातून आता तिला फोन होता माझा, दिसाय. काय माहिती हा. दिसाय फोन करीत होतो मी तिला. असं द्यायचं ना बाबा. अहो पण यात्रा अजून 4 महिने पुढे तरच हाताला आल्या म्हणलं हा, कसं काय बरोबर आहे ना. इथं भाकर तुकड्याचं कसं हा, होईल मग. एक तर घरी कारण तुम्ही कसं 4 दिवस कसं तरी नको. तू आता एक असं काम कर कर. बाबा हा. मी आहे ना आता तुझा मेवणा आला ना संध्याकाळी मेवण्याला विचारते आणि मला फोन नंबर काय तुझा फोन नंबर पहिला 2-3 नंबर दिला एका लागा ना अरे ते पाण्यात पडला होता मोबाईल मध्ये आता कसं काय लागेल ती आता चांगला नंबर दे आणि बस मी तुला चहा पाणी करते मग तू यायचंच नाही माझ्या संग म्हणायला नाही मी नाही यायचे बाबा सांगा का ताई तुझं मग अहो घरी काय कोणी कर? नसल्यावर कसं यायचं
यायचं भावा बहिणीला भावाची किती माया असते हिचं काळीच बघ असते हाय बहीण म्हणून आलो तर हिचं यात्रा असं लय लांब आहे ना बाबा अजून हा? यात्रा लय लांब आहे ना तिच्या मागं काय आता उद्या गेलं मोकळी जायचं एक काम कर आता घेऊन जा 4-2 दिवस राहू दे परत आणून सोड आणि यात्रा आली ना 8-15 दिवस अगोदर घेऊन जा हा ये बरोबर हा मग 4 दिवस जायचं आधी हा मामा म्हणते ना काय काय म्हणताय हा हा 2-4 दिवस जाऊन पागळ काय नाही आता लेखाला नाही एखाद्या दोन सांगतात ना नाही नाही. सांगायचं ना नाही जा बाबा नाही तर आता लेखाला 4 वर्ष लेकरं झाले नाही गेले म्हणलं गेले आल्यावर पाहिजे तरच जाईन हॉटेल उडको खायच्या दिवस हा. जाऊ दे मग तू काय माझं काय आता चेपारी काय नको आता मामाने म्हणतात चल बाबा तू मग मा बाहेर मी आले लगेच नाही नाही, मग तुझी पेशी बाय हो बाय मग त्याच्या का जाईन मी बघा आता चल जाऊ जावा म्हणजे त्याच काय तिची पेशीचं तिला करू द्या ना मामा चल काय मला हीच कळणार बघ आणि मग